खूप असेल तुझ्याकडे, पण संस्कार अजिबात नाहीये. आणि हो, संस्कार माणुसकी या गोष्टी बाजारात विकत नाही मिळत, त्या रक्तात असायला लागतात. आणि भावनाने मला रस्त्यावरती नाही आणलंय, उलट ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि आज आम्ही कष्टाने भाकरी खातोय ना, हाच आमचा विजय आहे. अरे अगं, सुपर्णा, तुला चांगल्या भाषेत सांगितलेलं कधीच कळत नाही का ग? तू आम्हाला वावगं बोलतेस, आम्ही सहन करतो. पण तुला आता शेवटचं सांगते, माझ्या भावनाच्या वाटेला जाऊ नकोस. नाहीतर ही जी साधी माणसं, चांगली माणसं आहेत ना, ती जर वैतावली ना, तर तुला सळोखी फॉलो करून सोड. आज तुझ्या साडीने फक्त हा ग्लास पुसलाय. पुन्हा माझ्या लेकीच्या वाटेला गेलीस ना, या साडीने अख्खी गाडी पुसून काढू. आणि ही माती तुझ्या पदराला नाही, तुझ्या थोबाडाला लागली असेल. कळलं की नाही? जानू जानू जानू, आता तू सासवड मध्ये आलीस म्हणजे तू माझ्याकडे परत येणार. येस, वन स्टेप ॲट अ टाइम. जयंत जयंत मला सांग, तुला तुला खरंच वाटतं का की जानू तुझ्याकडेच परत येईल? हो, ऑफकोर्स ऑफकोर्स. व्हॉट डू यू मीन? हाँ, एक गाना आठव कि तुमसे जुदा हो के हम तबाह हो गए, तबाह हो गए. स्टॉप इट. तू का आलायस इथे? हाँ, का आलाय? मी का आलाय माहितीये का? मला हा नवा जयंत बघायचा होता. जयंत 2.0. म्हणजे ज्याला असं वाटतं की जानू परत येईल. डोळ्यात आशेचे किरण असलेला हा जयंत, त्याचा चेहरा पाहायचा होता मला. क्या बात आहे. फायनली तू माझ्याबद्दल चांगलं आणि होपफुल बोललायस. आय लाईक इट. आवडलं मला हे. भावना, मला अजिबात पटलेलं नाही. याला काय अर्थ आहे? हा? म्हणजे माझ्या बायकोच्या हातच्या मिसळ हक्क कोणाचा आहे? माझा ना. पण आज इतर लोकच माझ्या हक्काची मिसळ खात होते. जेलस झालात ना की खूप छान दिसता तुम्ही. काय गंमत करतोय का? नाही, पण मला खरंच असं वाटतं की तुझ्या मिसळीची चव आहे ना, दिवसेंदिवस आणखी छान होत चालली आहे का? म्हणजे काय म्हणतात ते, स्वाद मुरतोय का अजून? काय
आहे काय तुझ्या हातात? कसली जादू वगैरे आहे का? जादू वगैरे काही नाहीये हो. सध्या तरी माझ्या हातात ही घासणी आणि हा साबण आहे. अहो हो माझे हात खराब आहेत. हात कोणाचे? तुझे ना. मग तुझे हात जसे तसे असतील मला आवडणार असेल. हो आणि आता तू खूप भांडी घासलीस, आता उरलेली भांडी मी घासतोय, संपला विषय. नाही नाही नको नको. नाही अहो, मी म्हणजे घासते नाही भांडी. नाही अहो. नाही. अहो थांबा थांबा थांबा. अगं मी घासतो ना तुला काय. अहो असं काय- आता मी हातात घेतलंय, उठावंच लागेल. काय तुम्ही येस, मस्त. काही म्हणा, पण आज आपल्या बिझनेसची बोनी झाली आहे, बोनी. अगदी बरोबर. आपल्या जवळचीच लोक आली असली म्हणून काय झालं? आपल्या व्यवसायातून आपल्याला मिळालेली कमाई म्हणजे आपल्यासाठी लक्ष्मी आहे. खरंय. हो ना. तुला सांगू का, म्हणजे जनसेवेतून जेव्हा मी पहिल्यांदा पैसे कमावले होते ना, तर मी डायरेक्ट आईच्या हातात दिले होते. अगं माहित नाही का, पण आज सुद्धा तशीच काही इच्छा वाटते मला. जाऊ दे, तर थोडी शक्य आहे. अरे का शक्य नाही?